वन खात्याच्या बाजूने वर चढत असताना फुटलेला झरा, पाणी कंटिन्युअसली वाहते. रात्री पाऊस झाला आहे. सकाळी उत्सुकतेने वर आलो आहे. बघतोय पाणी साठले. ह्या आधीच्या खाण्याने गेलेले चर आहेत. नैसर्गिकरित्या त्याच्यात साठलेलं पाणी आहे. आपण काही इथं खोल केलेलं नाही अजून तरी. या इथं आपण सुरुवात केली. थोडं इथं खोल करून घेतले. फक्त माती काढलेली आहे. तर ह्या चरांची काय पोझिशन आहे ती समोर दिसते. अतिशय सगळे चर भरलेले आहेत. म्हणजे आता पाणीसुद्धा मुरत नाही आहे. अशा पद्धतीने मध्ये दाखवलं तुम्ही या चरामध्ये पाणी नव्हतं काही आपण खोल केलेलं. तर त्या ठिकाणी सुद्धा आता पाणी साठलेलं दिसतंय. थोडे आपण केलेले आहेत. काही ठिकाणी माती काढलेली. या चरामध्ये पाणी थोडंसं आहे. मागच्या वेळेस अजिबात पाणी नव्हतं. हा चर आपण थोडासा खोल केला होता. हा चर खोल केलेला आहे थोडासा. ॲबॅकसच्या मुलांनी त्यातली माती काढलेली. अजून खोल करायचं आहे आपल्याला. पण सगळ्या चरांमध्ये पाणी साठलेलं दिसतंय. हे काय पूर्वी या कुठल्याच चरांमध्ये पाणी नव्हतं. सगळे चर म्हणजे आता हे पाणी हळूहळू मुरेल. हा तिसरा चर आपण खोल करायला घेतला होता. 7-8 फूट इथपर्यंत. इथून त्या तिथपर्यंत आपण खोल केला होता. इथून त्या तिथपर्यंत त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे. त्याच्यानंतर बाण टाकल्याचा परिणाम. आधी फक्त बाण टाकल्यापर्यंत पाणी साठत होतं. बाण टाकल्यामुळे या ठिकाणी पण पाणी साठून मुरतं आहे. म्हणजे हा बाण टाकण्याचा फायदा आहे की या ठिकाणचं पाणी ओव्हरफ्लो होऊन नंतर मुरून वाटल्यास ओव्हरफ्लो झालं तर पलीकडे जाऊ शकेल. हे काही इथं फक्त 1 फूट सोडलं तर बाकी सगळं पाणी मुरतं आहे. हा पहिला चर आहे. त्याच्यातसुद्धा या भागात पाणी साठत होतं. इथं बाण टाकल्यापासून आणि खोल केल्यापासून या इथे सुद्धा पाणी साठते. दोन्ही कप्प्यांमध्ये पाणी साठलेलं आहे. वरून दिसणारे चित्र. खालचे चर सुद्धा सगळे हा पण ओव्हरफ्लोचा चर आहे आपला. उंच दिसतंय ते बकोळीचं झाड. तिथं पण चर झालेला आहे. हा चर सगळा खोल नव्हता गेला. पण या उमराजवळ आपण चर खोल करून घेतला. उमराला नवीन पानं फुटतात. दोन्ही उमरांना, या छोट्या उमराला सुद्धा नवीन पानं फुटत आहेत आणि याला सुद्धा नवीन पानं फुटत आहेत. त्याचबरोबर या भागात असलेले खोल केलेले चर, आपण काय हा एवढा चर खोल केला होता आणि या ठिकाणी हा चर खोल केला होता. तर या ठिकाणी सुद्धा पाणी साठलेलं आहे चांगलं. आणि खाली हा चर आपण खोल केला होता बाबळीजवळचा आणि त्याचं तोंड बंद केलं होतं पाणी जाऊ नये म्हणून. तर त्या ठिकाणी सुद्धा अतिशय छान पाणी साठलेलं आहे. हे काय या चरात सुद्धा पाणी छान साठलेलं आहे.
ट्री गार्डच्या वर डोकावणारा पिंपळ.